तर बघा, आज आपण बघणार आहे ट्रेंड्स इन स्टॅबिलिटी ऑफ हायर ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. तर एक गोष्ट आपल्याला माहितीच आहे की हे जी की डी ब्लॉकचे एलिमेंट आहे, स्पेशली 3D सिरीजचे एलिमेंट, आपण त्यांच्याबद्दलच डिस्कस करत आहे. त्यांना काय असते, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट राहते. ते खूप साऱ्या प्रकारच्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात किंवा दे हॅव मल्टिपल ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे. मग आता हे जे की कंपाऊंड आहे किंवा एलिमेंट आहे 3D सिरीजचे, ते काय करतात, ऑक्सिजनसोबत आणि फ्लोरीनसोबत कंपाऊंड फॉर्म करतात. ठीक आहे. मग त्यांच्यामध्ये जेव्हा कंपाऊंड फॉर्म होईल, तेव्हा त्याच्यामध्ये जो की एलिमेंट आहे त्याला खूप जास्त जास्त हायर ऑक्सिडेशन स्टेट राहते. ठीक आहे. ते तुम्हाला इथं डिस्कस करणं आहे की हाऊ दे हॅविंग हायर ऑक्सिडेशन स्टेट विथ फ्लोरीन और विथ ऑक्सिजन. ठीक आहे. तर टेबल 8.5 आपल्याला दिलेलं आहे, शो द स्टेबल हालाईट. मग इथं काय केलं आपण, की जे की आपल्याकडे 3D सिरीजचे एलिमेंट आहे, ते आधी आपण हलाईटसोबत कंबाईन करू, म्हणजे जे की आपले हॅलोजन्स आहे त्यांच्यासोबत कंबाईन करू, आणि आपल्याकडे एक हलाईट्स नावाचा कंपाऊंड तयार होईल. तर त्या हलाईटच्या कंपाऊंडमध्ये जे की स्टॅबिलिटी आहे ऑक्सिडेशन स्टेटची, ते आपल्याला इथं काय करणार, स्टडी करणार. तर बघा, स्टेबल हलाईड ऑफ 3D सिरीज ऑफ ट्रान्झिशन मेटल्स, द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आर अचीव इन टिटॅनियम एक्स4. आता बघा, आपण एकेका कंपाऊंडचा स्टडी करू. इन केस ऑफ टिटॅनियमची जी की स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे ती किती आहे, 4 आहे. ठीक आहे. मग काय करेल, टिटॅनियम जो आहे तो 4 हलाईटसोबत काय करेल, बॉन्ड फॉर्म करेल किंवा कंपाऊंड फॉर्म करेल. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं TiX4, आता एक्स इथं काही पण असू शकतो, क्लोरीनपासून ते आयोडीनपर्यंत. ठीक आहे. मग त्याला आपण म्हणतो टेट्रा हलाईट. म्हणजे टिटॅनियमनं काय फॉर्म केला, टिटॅनियम टेट्रा हलाईट. त्याचप्रमाणे आपल्याकडे व्हॅनाडियम आहे, तो काय करेल, तो VF5 नावाचा कंपाऊंड तयार करेल, आणि क्रोमियम काय करेल, क्रोमियम F6 नावाचा कंपाऊंड तयार करेल. आता तुम्ही जर बघितलं यांच्यामध्ये की व्हॅनाडियमची जी की स्टेबल OS आहे ती किती असते, 5 राहते, आणि क्रोमियमची किती राहते, 6 राहते. तर मग आता हे काय करतात, एलिमेंट त्यांच्या जास्तीत जास्त मोठ्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये येण्यासाठी काय करतात, कंपाऊंड फॉर्म करतात. ठीक आहे. मग आता व्हॅनाडियमने काय केलं, त्याची +5 स्टेबल कॉन्फिगरेशन येण्यासाठी 5 फ्लोरीनसोबत बॉन्ड फॉर्म केला, आणि एक हलाईड नावाचा कंपाऊंड फॉर्म केला, व्हॅनाडियम हलाईड नावाचा. त्याचप्रमाणे क्रोमियमनं पण काय केला, एक व्हॅनाडियम क्रोमियम F6 नावाचा एक कंपाऊंड तयार केला. त्याच्यामध्ये क्रोमियम कशामध्ये, +6 OS मध्ये आहे. ठीक आहे. आता पुढे जर आपण गेलो, तर Mn +7 तयार करायला पाहिजे होता हलाईटसोबत, पण Mn हा +7 हलाईटसोबत तयार करत नाही. तर त्याच्यामध्ये कुठेतरी ऑक्सिजनचा पण काय येतो, इन्व्हॉल्वमेंट येतो. मग बघा, द +7 स्टेट फॉर Mn इज नॉट रिप्रेझेंटेड इन सिम्पल हलाईट. तर डायरेक्ट सिम्पल हलाईट काही Mn फॉर्म करत नाही +7 OS मध्ये. त्याच्यामध्ये ऑक्सिजन काय होते, इन्व्हॉल्व होते. बट MnO3F इज नोन. मग आता Mn+7 मध्ये स्टेबल आहे, तर MnO3F नावाचा हा कंपाऊंड का होईल, तिथं तयार होईल. हा काही सिम्पल हलाईड नाही, याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण, ह्याला आपण ऑक्सो हलाईड असं म्हणू शकतो. ठीक आहे. Mnच्या पुढे जर आपण गेलो, अँड बियॉन्ड Mn नो मेटल हॅव अ ट्राय हलाईड एक्सेप्ट FeX3. तर आता आपण Mnच्या पलीकडे जर गेलो, Mnच्या पुढे जे की एलिमेंट आहे झिंकपर्यंत, तर ते काही एवढे हलाईटसोबत रिॲक्ट होत नाही, आणि वी डज नॉट गेट अ ट्राय हलाईड. परंतु Fe जो आहे याच्यामध्ये, Mn नंतर Fe जो येतो, तोच फक्त एकटा ट्राय हलाईट तयार करतो, बाकी कोणीही ट्राय हलाईट तयार करत नाही. ठीक आहे. आणि जो की आपल्याकडे CO आहे, Mn आणि CO, झिंक आणि कॉपर हे तयार करणार नाहीत काय, ट्राय हलाईट. लक्षात ठेवायचं की Mnच्या पुढं फक्त Fe आणि CO सोडून कोणीही ट्राय हलाईट तयार करत नाही. त्याच्यामध्ये ट्राय हलाईट म्हणजेच काय, याच्यामध्ये F पण असेल, क्लोरीन, ब्रोमिन किंवा आयोडीन याच्यापैकी कोणी, परंतु जनरली आपण रिॲक्शन दाखवतो फ्लोरीनसोबत. ठीक आहे. ओके. कारण तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, म्हणून आपण फ्लोरीनसोबत रिॲक्ट करतो त्याला. पुढं, द ॲबिलिटी ऑफ फ्लोरीन इज टू स्टॅबिलाइज द हायर ऑक्सिडेशन स्टेट इज ड्यू टू आयदर हायर लॅटिस एनर्जी ॲज इन केस ऑफ COF3, और हायर बॉन्ड एन्थॅल्पी टर्म फॉर द हायर कोव्हॅलंट कंपाऊंड. आता जे हे कंपाऊंड बनले इथं, म्हणजे की आपलं ट्रान्झिशन एलिमेंट आहे, त्यांनी कंपाऊंड तयार केले फ्लोरीनसोबत. ते कसे असतात, स्टॅबिलाईड असतात. कशामध्ये, हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. जो की आपल्याकडे एलिमेंट आहे 3D सिरीजचे, ते काय करतात, हलाईटसोबत कंपाऊंड फॉर्म करतात. कशासाठी, त्यांची हायर OS अटेंड करण्यासाठी. कारण ते जे की कंपाऊंड आहेत आपल्याकडे,
ते हायर ओ एसमध्ये स्टेबल राहतात. आणि ते तसं करण्यासाठी ते या फ्लोरीनसोबत काय करतात, कंपाऊंड फॉर्म करतात. मग फ्लोरीनसोबत कंपाऊंड हे फॉर्म करतात. तर तर कशामुळे होते, ड्यू टू हायर लॅटिस एनर्जी. जेव्हा हे फ्लोरीनसोबत बॉन्ड फॉर्म कराल, फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं CO F3 किंवा Fe F3 जर घेतला आपण, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होईल, जेव्हा हा बॉन्ड बनल, एक्झाम्पल त्यांनी दिलं आपल्याला की CO F3 मध्ये जर आपण बघितलं, CO प्लस याच्यामध्ये चार्ज येईल CO प्लसला, नंतर Fला निगेटिव्ह चार्ज येईल. जेव्हा हे दोन चार्ज एकत्र येतील तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात काय होते, एनर्जी बाहेर पडते. त्याला आपण लॅटिस एनर्जी असं म्हणतो, ठीक आहे. म्हणजे इथं F आणि CO दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म होईल, कारण दोघांवर अपोजिट चार्ज आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल, खूप जास्त प्रमाणात एनर्जी बाहेर पडेल, त्याला आपण लॅटिस एनर्जी असं म्हणतो, ठीक आहे. या कारणामुळे जो की CO आहे तो F सोबत बॉन्ड फॉर्म करतो आणि स्टेबल राहतो, ठीक आहे. नंतर जर आपण बघितलं की हे त्याचं पहिलं कारण झालं की का बरं स्टेबल आहे CO F सोबत त्याच्या हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. दुसरं कारण असं असं असू शकते, हायर बॉन्ड एन्थॅल्पी टर्म फॉर द हायर कोव्हॅलंट कंपाऊंड. मग याच्यामध्ये जो की बॉन्ड आहे तो कसा असेल, तो कोव्हॅलंट बॉन्ड असेल, त्याला आपण म्हणतो कोव्हॅलंट कंपाऊंड. मग VF5 याच्यामध्ये जे की बॉन्ड आहे व्ही आणि एफ मधला तो कोव्हॅलंट आहे. CR आणि एफ मधला पण कसा आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. म्हणजे बघा की फ्लोरिनस आपण का बरं घेतला, कारण फ्लोरिनमध्ये जेव्हा तो रिॲक्ट होईल आपल्या 3D सिरीजच्या एलिमेंटसोबत, तेव्हा तिथं काय होईल, हाय लॅटिस एनर्जी बाहेर पडेल, किंवा तिथं काय असेल, जास्त लॅटिस एनर्जी असेल. आणि फ्लोरीन जो की बॉन्ड फॉर्म कराल 3D सिरीजच्या एलिमेंटसोबत, तो कसा असेल, कोव्हॅलंट बॉन्ड असेल, किंवा त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त असेल, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर VF5 आणि CrF6, तर हे एक्झाम्पल आहे की सहसा करून कंपाऊंड 3D सिरीज एलिमेंटचे हे फ्लोरीनसोबत होतात, कारण ते कसे असतात, स्टेबल असतात. म्हणजे जेव्हा 3D सिरीजचे एलिमेंट हे फ्लोरीनसोबत कंपाऊंड फॉर्म करतील, ते कंपाऊंड कोव्हॅलंट राहतात, त्यांच्यामध्ये काय असेल, हाय लॅटिस एनर्जी असेल. आणि जेव्हा हा कंपाऊंड फॉर्म होईल त्याच्यामध्ये जो की आपला सेंट्रल मेटल असेल, त्याची ओ एस कशी असेल, जास्त असेल. तर या सर्व कारणामुळे जे की एलिमेंट आहे 3D सिरीजचे ते फ्लोरीनसोबत कंबाईन होतात, ठीक आहे. कशासाठी, टू अटेन द हायर ऑक्सिडेशन स्टेट. आणि त्याच्यामुळे ते काय असतात, स्टेबल राहतात, ठीक आहे. जे सिम्पल भाषेमध्ये सांगायचं झालं की फ्लोरीनसोबत जेव्हा हे 3D सिरीजचे एलिमेंट रिॲक्ट होतील तेव्हा त्यांना हायर ऑक्सिडेशन स्टेट येते, त्यामुळेच ते काय होतात, फ्लोरीनसोबत रिॲक्ट होतात, ठीक आहे. तर पुढे जर बघितलं आपण, ऑल्दो जरी व्हॅनेडियम 5, व्हॅनेडियम 5 म्हणजे व्हॅनेडियमची ओ एस किती इथं 5 आहे, इज रिप्रेझेंटेड ओनली बाय VF5. व्हॅनेडियम बघा, व्हॅनेडियम फक्त फ्लोरीनसोबतच कंपाऊंड फॉर्म करतो, तो म्हणजे व्हॅनेडियम पेंटाफ्लोराइड, ठीक आहे. त्याच्यामध्येच तो काय राहतो, स्टेबल राहतो. द अदर हलाइड हाऊएव्हर अंडरगो हायड्रोलिसिस टू गिव्ह ऑक्सव्हॅलेट. समजा तिथं दुसरे हलाइड जर असेल फ्लोरीन सोडून, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन, तर त्यांच्यासोबत काय होते, जेव्हा ते वॉटरसोबत रिॲक्ट होतील तेव्हा ऑक्सो हलाइड फॉर्म होतात. म्हणजे जर आपण व्हॅनाडियमच्या केसमध्ये विचार जर केला, इथं जर VCl5 वगैरे असता, त्याला आपण जर वॉटरसोबत रिॲक्ट केलं असतं तर व्हॅनाडियमचे ऑक्सो कंपाऊंड तुम्हाला भेटला असता, ठीक आहे. समजलं इथं. म्हणजे व्हॅनाडियम जो आहे फक्त फ्लोरीनसोबतच स्टेबल आहे, बाकीच्यांसोबत तो स्टेबल राहत नाही. कारण कारण कशामुळे, तिथं हायड्रोलिसिस होऊ शकते बाकीच्यांचं, आणि वी गेट ऑक्सो हलाइड, ठीक आहे. समजलं इथं. नंतर अनदर फीचर ऑफ फ्लोराईड इज देअर इनस्टॅबिलिटी इन द लो ऑक्सिडेशन स्टेट. आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, की हे जे की फ्लोराईड आहेत, तर हे अनस्टेबल राहते कशामध्ये, त्यांच्या मेटलच्या आपल्या लो ओ एसमध्ये. तुम्हाला मी आधीच सांगितलं की जेव्हा फ्लोरीन हा रिॲक्ट होईल तेव्हा तो काय करतो, हायर ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म करतो. परंतु समजा इथं फ्लोराईड्स आहेत, फ्लोरीनसोबत रिॲक्ट झालेले आहेत ते, परंतु त्यांची ओ एस एक कमी आहे, ठीक आहे. ओ एस कशी आहे, कमी आहे, जास्त नाही. ऑक्सिडेशन स्टेट एक खूप कमी आहे. त्यावेळेस ते कसे असतात, स्टेबल नसतात, ते असतात इनस्टेबल इन लो ऑक्सिडेशन स्टेट. आता इथं VX2 जर घेतला मी, तर एक्स क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन जर घेतला, फ्लोरीन पण तिथं घेऊ शकतो मी. तर जेव्हा VF2 जर मी घेतलं, समजा VF2, VCl2, VBr2 आणि VI2, त्याच्यामध्ये व्हॅनेडियम हा कसा नसेल, हा स्टेबल नसेल, तो असेल इनस्टेबल. सांगायचा अर्थ असं की व्हॅनेडियम जो आहे तो लोअर ओ एसमध्ये स्टेबल राहत नाही, तो फक्त हायर ओ एसमध्ये स्टेबल राहील. इट इज नॉट अप्लिकेबल ओनली फॉर व्हॅनेडियम. हे काय करतो, आपण सर्वांना अप्लाय करतो, की व्हॅनेडियम पुरतंच मर्यादित नाही आहे, तर बाकी सर्व एलिमेंटला हे लागू होते, की सर्व एलिमेंट काय करेल,
त्यांची मॅक्झिमम ओ एस अटेंड करण्याचा प्रयत्न कराल फ्लोरीनसोबत. समजा ते फ्लोरीनसोबत रिॲक्ट झाली आणि त्यांची जर ओ एस कमी असेल तर त्यांचे कंपाऊंड कसे असतात, ते असतात इन्स्टेबल किंवा ते स्टेबल नसतात. ठीक आहे. मग आता तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये की एक्झाम्पल्स दिलेलं आहे की बघा आता तुम्हाला दिलेला ऑक्सिडेशन नंबर +1 +6 तुम्हाला दिलेला आहे आणि कंपाऊंड दिलेलं आहे इथं. तर आपण बघितलं TiX4 हा कसा आहे, स्टेबल आहे. टिटॅनियम X3 टिटॅनियम X2 पेक्षा TiX4 स्टेबल आहे. त्यानंतर VF5 आणि CrF6 हे सर्व कसे आहे, हे एक्स्ट्रा स्टेबल आहे आणि त्यांचे जे खालचे आहेत ते कसे असेल लेस स्टेबल. आणि Mnच्या केसमध्ये MnF4 ओ एस किती याची बघा, ओ एस आहे +4. नंतर नंतर आणखीन जे MnF3 MnX2 तर हे कसे असेल, सर्व अनस्टेबल असेल कारण त्यांची ओ एस कमी आहे. सांगायचा अर्थ असा इथं की फ्लोरीनसोबत जेव्हा हे कंपाऊंड फॉर्म होतील तेव्हा तेव्हा त्यांचे कंपाऊंड पण कशामधले हायर ओ एसमधले स्टेबल राहतात, लोअर ओ एसमधले स्टेबल राहत नाही. ओ एस म्हणजेच काय, ऑक्सिडेशन स्टेट. आता पुढे जर आपण गेलो, मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की Mnच्या पुढं फक्त एफ आणि सीओस काय करतो, ट्रायहालाइट फॉर्म करतो, बाकी कोणीही ट्रायहालाइट फॉर्म करत नाही. आपण हे बघितलं. निकेल फक्त डायहालाइट फॉर्म करत आहे, कॉपर पण डाय आणि फर्स्ट आणि झिंक पण डायहालाइट फॉर्म करत आहे. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं, Mnच्या पुढं कोणीही CO आणि एफ सोडून ट्रायहालाइट फॉर्म करत नाही. आता तुम्हाला इथे दिसते की एक्स डॅश काय आहे, एक्स ट्रिपल डॅश काय. तर एक्स म्हणजे फक्त फ्लोरीनपासून आयोडीनपर्यंत कोणतेही. ठीक आहे. इथं VF5. आता VX4 म्हणजेच काय, फ्लोरीनपासून कोणतेही आयोडीनपर्यंत. आता एक्स डॅश म्हणजे काय होते, एक्स डॅशचा अर्थ असा होतो की फ्लोरीनपासून फक्त ब्रोमीनपर्यंतचे हालाईट. ठीक आहे. म्हणजे एक्स म्हणजे आपण इथं FeF3 घेऊ शकतो, FeBr3 घेऊ शकतो. ठीक आहे. FeCl3 घेऊ शकतो. तर दिस इज अबाउट एक्स डॅश. आणि एक्स डबल डॅश म्हणजे काय होते, फ्लोरीन आणि क्लोरीन फक्त. एक्स डबल डॅश म्हणजेच काय, फ्लोरीन आणि क्लोरीन. मग इथं CU फक्त F सोबत रिॲक्ट होईल आणि क्लोरीनसोबत रिॲक्ट होईल. आणि F ट्रिपल डॅश म्हणजेच काय, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. कॅरोचा अर्थ काय होते, क्लोरीनपासून आयोडीनपर्यंत, इथं फ्लोरीनपासून ब्रोमीनपर्यंत आणि इथं फक्त फ्लोरीन आणि क्लोरीन. ठीक आहे. ते कंपाऊंड्स आहेत कोणाचे 3D सिरीज एलिमेंटचे विथ हालाईटसोबत. ठीक आहे. तर हालाईटमध्ये तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की जेव्हा हालाईट फॉर्म होईल 3D ट्रान्झिशन एलिमेंटचा, तेव्हा ज्या हालाईटमध्ये आपल्या दिलेल्या मेटलला काय असलं पाहिजे, जास्त जास्त ओ एस असली पाहिजे, तेव्हा तो कसा राहतो, स्टेबल राहतो. आणि जर ओ एस कमी असेल तो कसा असतो, अनस्टेबल राहतो. ठीक आहे. म्हणजे ओ एस जास्त जर असेल तर स्टॅबिलिटी जास्त असेल, ओ एस कमी स्टॅबिलिटी कमी. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. हे जास्त ओ एस कमी म्हणजे हे पण कमी. ठीक आहे. तर पुढं जो काही नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे आपल्याकडे की कॉपर पण हालाईट फॉर्म करतो. आपण बघितलं कॉपर हालाईट फॉर्म करतो, परंतु ट्राय हालाईट फॉर्म करत नाही तो. बघा. अँड द सेम अप्लाय टू द CuX. ऑन अदर हँड ऑल CU हालाईट्स आर नोन एक्सेप्ट द आयोडाईड. तर CU जो आहे तो CU ब्रोमाइड पण असू शकतो डाय हालाईटमध्ये. ठीक आहे. म्हणजे CUचे तिथं काय असेल, OS2 असेल. ठीक आहे. सर्व आपल्याला CUचे हालाईट माहीत आहे, परंतु याच्यामध्ये आयोडीन आपल्याला माहीत नाही. ठीक आहे. आयोडीनचा कंपाऊंड माहीत नाही. ठीक आहे. इन दिस केस CU2 प्लस ऑक्सिडाइज I2. मग जेव्हा आपण CU2 प्लस रिॲक्ट करू आय सोबत, तसा CU2 प्लस आणि आयचा कंपाऊंड आपल्याला माहीत नाही इथं. परंतु जर आपण CU2 प्लस घेतला आणि त्याला आयनसोबत रिॲक्ट केलं, देन वी गेट CU2I2. तर याच्यामध्ये आता CU2 जो आहे आपल्याकडे, जो काही CU आहे हा कशामधील बघा, तुम्ही त्याचे ओ एस काढू शकता. इथं येईल आपल्याकडे ट्वाईस CU आणि I2 राहतो एक चार्ज. ठीक आहे. इथं 2 CU आहे आणि 2 I2 आहे, म्हणजे एका CU झाला एकच चार्ज. म्हणून आपण असं म्हटलं होतं की जो की आपल्याकडे कॉपर आहे त्याचा आपल्याला कॉपर 2 हालाईट हा आयोडीनचा माहीत नाही. इथं हा कॉपरचा आयोडीन हालाईट म्हणला, परंतु याच्यामध्ये कॉपर हा कशामध्ये +1 ओ एसमध्ये, +2मध्ये नाही. तर +2मध्ये तुम्हाला फ्लोरीन सापडन, क्लोरीन सापडन, ब्रोमीन सापडन, परंतु आयोडीन सापडणार नाही. आयोडीन हा फक्त +1मध्येच असेल. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं इन केस ऑफ कॉपरचा 2+ आयोडीन कंपाऊंड कधी सापडत नाही. ठीक आहे. पुढं हाऊएव्हर मेनी कॉपर फर्स्ट कंपाऊंड आर अनस्टेबल इन ॲक्वस सोल्युशन. लक्षात घ्यायचं की कॉपर फर्स्ट म्हणजे कॉपरची ओ एस फर्स्ट आणि कॉपरची ओ एस सेकंड
या दोघांमध्ये स्टेबल कोण आहे, तो कॉपर सेकंड. कशामध्ये? ॲक्वस सोल्युशनमध्ये. बघा, हाऊ वेअर मेनी कॉपर फर्स्ट कंपाऊंड आर अनस्टेबल इन ॲक्वस सोल्युशन अँड अंडरगो डिसप्रपोर्शनेशन. मग समजा आपल्याकडे कॉपर फर्स्ट असलही तर तो काही स्टेबल नसतो, त्याचं काय होते, डिसप्रपोर्शनेशन होते ॲक्वस सोल्युशनमध्ये. ठीक आहे. मग जेव्हा कॉपर प्लसचं म्हणजे कॉपर फर्स्ट, फर्स्ट म्हणजे काय, तर ओ एस फर्स्ट, ठीक आहे, त्याचं होते डिसप्रपोर्शनेशन आणि वी गेट कॉपर इन टू डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. मग बघा इथं तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल की टॉईस सी यू प्लस आपल्याकडे आहे, कॉपर प्लस वनमध्ये इथं त्याच्यामध्ये की स्टेबल नाही येतो, तो स्टेबल होण्यासाठी काय होते, सी यू टू प्लसमध्ये कन्वर्ट होते आणि सी यू झिरोमध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. म्हणजे इथं सी यू प्लसचं सी यू झिरोमध्ये आणि सी यू टू प्लसमध्ये कन्वर्शन होत आहे. आणि जेव्हा इथं सी यू टू प्लस तयार होईल, हा कसा असेल इथं स्टेबल. ठीक आहे. तसे ठेवाच मग इथं की कॉपर हा प्लस वनमध्ये स्टेबल नसून हा प्लस टूमध्ये स्टेबल आहे. ओके. द स्टॅबिलिटी ऑफ सी यू टू प्लस रॅदर दॅन सी यू प्लस ॲक्वसमध्ये आपण विचार करता इथं इज ड्यू टू मच मोर निगेटिव्ह डेल हायड्रेशन म्हणजे एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन ऑफ सी यू टू प्लस. आपण बघितलं याच्या आधी टेबलमध्ये बघितलं आपण की जेव्हा आपण सी यू टू प्लसचा आयन तयार करू तेव्हा त्याची जे की हायड्रेशन एनर्जी आहे ते खूप जास्त आहे, -21 ठीक आहे. तर हे आपल्याला माहीत आहे खूप जास्त आहे ते कोणापेक्षा, सी यू टू प्लसपेक्षा, विच इज मोर दॅन कम्पेन्सेट फॉर द सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ सी यू. बघा सी यू टू प्लसची जर का बरं जास्त आहे हायड्रेशन एनर्जी, कारण जे याची जी की आय ई आहे, आय ई कोणाची, सी यू टू प्लसची ही खूप जास्त आहे कोणापेक्षा, सी यू प्लसपेक्षा. तर आपण सांगू शकतो की सी यू टू प्लस स्टेबल का बरं आहे, ऑन द बेसिस ऑफ त्याची जास्त निगेटिव्ह हायड्रेशन एनर्जी आणि मोर सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी. ठीक आहे. ज्या दोन गोष्टीवरून तुम्ही सांगू शकता की सी यू टू प्लस हा स्टेबल आहे. कशावरून? सेकंड आयोनायझेशन एन्थॅल्पी जास्त आहे फर्स्टपेक्षा आणि मोर निगेटिव्ह हायड्रेशन एन्थॅल्पी किंवा एनर्जी. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. पुढं द स्टॅबिलिटी ऑफ ऑक्सिजन. आता काय करू आपण, हे जे की बघणार आहे इथं की रिॲक्शन्स कोणासोबत, ऑक्सिजनसोबत. आतापर्यंत आपण फ्लोरीनसोबत बघितल्या रिॲक्शन, तर हे ऑक्सिजन कोणासोबत आहे आता, सॉरी हे रिॲक्शन कोणासोबत आहे, ऑक्सिजनसोबत आहे. आतापर्यंत आपण हलाईटसोबत बघितले. ठीक आहे. मग बघा, द स्टॅबिलिटी ऑफ ऑक्सिजन टू स्टॅबिलाइज द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट इज डेमॉन्स्ट्रेटेड इन द ऑक्साईड. मग बघा लक्षात ठेवायचं नेहमी एक गोष्ट की ऑक्सिजन काय होतो, हा आपल्या 3D सिरीजच्या एलिमेंटसोबत कंबाईन होतो आणि ऑक्साईड फॉर्म करतो. ठीक आहे. मग या ऑक्साईडमध्ये पण जे की आपले मेटल आहे यांना काय असेल, हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल. काय असेल त्यांना? हायर ऑक्सिडेशन स्टेट असेल किंवा ऑक्साईड फॉर्म झाल्यानंतर कोणासोबत, ऑक्सिजनसोबत. ठीक आहे. द हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर in the oxide table 8.6 coincide with the group number and its and is attained in Sc2O3 to M2 M2 Mn2O7. तर तुम्हाला त्यांनी टेबल दिलेला आहे, आपण पहिले टेबल बघून घेऊ. तर या टेबलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे प्रत्येक ग्रुपमध्ये ओ एस ए कसे व्हॅरी होत जाते. ठीक आहे. हा थर्ड ग्रुप आहे आपला, दिस इज थर्ड ग्रुप फॉर्म 3D सिरीज. 3D सिरीजचा आपण त्याला म्हणू शकत नाही, जे की आपला डी ब्लॉक आहे त्याच्यामधला हा थर्ड ग्रुप आहे, पण 3D सिरीजचाच आहे. ठीक. हा फोर्थ ग्रुप, हा 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. तर हे 12 ग्रुप असतात त्याच्यामध्ये. कशामध्ये? आपल्या डी ब्लॉकमध्ये. तर तिसऱ्या ब्लॉकमध्ये स्कॅन्डियम येतो, चौथ्या ब्लॉकमध्ये येतो टी, पाचव्यामध्ये बी, आणि असं ते पुढे पुढे होत जाते आणि शेवटी जो की 12वा ब्लॉक आहे त्याच्यामध्ये कोण येतो, झिंक येतो. ठीक आहे. मग आता हे सर्व ग्रुप आपल्याकडे दिलेले आहे. तर प्रत्येक ग्रुपमध्ये जे की ओ एस आहे ते मॅक्झिमम कोणासाठी असेल ते पण तुम्हाला दिलेलं आहे. आता जर आपण ग्रुप थर्ड घेतला त्याच्यामध्ये स्कॅन्डियम जो आहे तो एक कंपाऊंड फॉर्म करतो, म्हणजे ऑक्साईड फॉर्म करतो, Sc2O3. Sc2O3 त्याच्यामध्ये जो की स्कॅन्डियम हा स्टेबल आहे +3 मध्ये. ठीक आहे. मग आता बघा, नंतर आहे ग्रुप 4मध्ये टिटॅनियम. तो काय करेल, ऑक्सिजनसोबत कंपाऊंड फॉर्म करेल, परंतु त्याचा कंपाऊंड हा स्टेबल केव्हा असेल, जेव्हा तो काय करेल, TiO2 फॉर्म करेल. त्याचप्रमाणे जेव्हा व्हॅनाडियम V2O5 फॉर्म करेल तेव्हा तो स्टेबल असेल, क्रोमियम CrO3 फॉर्म करेल तेव्हा तो स्टेबल असेल, आणि Mn2O7 फॉर्म करेल तेव्हा तो स्टेबल असेल. म्हणजे जे की आपल्याकडे एलिमेंट आहे ते ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतात आणि काय करतात, अटेन करतात मॅक्झिमम ऑक्सिडेशन स्टेट.
मग लक्षात ठेवायचं की यांना काय करणार आहे, फक्त मॅक्झिमम ओ एस अटेंड करणार आहे. त्यासाठी ते वाटेल ते करतील. ठीक आहे, कोण आपले 3D सिरीजचे एलिमेंट. ठीक आहे, ओके. मग बाकीचे जे काही एलिमेंट आहे त्याच्यामध्ये कंपाऊंड जे आहेत त्यांना लोअर ओ एस आहे, म्हणजे ते स्टेबल नसेल, थोडे अनस्टेबल असेल त्यांच्या हायर ओ एसपेक्षा. ठीक आहे, तर असा हा टेबल आहे. ठीक आहे, तर पुढं आपण बघू आणखी की नेमकं पुढं काय आहे. आता बघा, आपण बघितलं की याची जी सुरुवात आहे टेबलची, इट इज फॉर्म SC2O3, आणि जो की याच्यामध्ये सगळ्यात जास्त ओ एस आहे ते आहे MN2O7ची. बियॉन्ड ग्रुप 7, ग्रुप 7पर्यंतच काय आपल्याकडे बघा, हा ग्रुप 7 आहे, याच्यापर्यंतच याच्यामध्ये तुम्हाला जास्त ओ एस बघायला मिळते. पुढे जर आपण गेलो 8 पासून ते 12पर्यंत तर कमी कमी ओ एस आहे. 7 पण जवळपास स्टार्टिंग होते ते 3 पासून, 3च्या खालीच आहे, 3, 2, 1पर्यंतच ते आहे लिमिटेड. ठीक आहे, ग्रुप 7च्या पलीकडं. नो हायर ऑक्साईड ऑफ Fe अबोव Fe2O3 आर नोन अल्दो फेरेट. आता थोडं लक्षात ठेवायची गोष्ट आहे इथं की फेरेट जो आहे FeO4 डायनेगेटिव्ह, याला 6 ओ एस आहे, परंतु याच्यामध्ये काही एक दुसरा कॉन्सेप्ट आहे, आर फॉर्म इन द अल्कलाईन मीडियम. फक्त हे अल्कलाईन मीडियममध्येच फॉर्म होते. कोण? FeO4 डायनेगेटिव्ह. याच्यामध्ये Feला ओ एस किती आहे? हे 6 आहे. ठीक आहे, बट दे रेडिली डिकम्पोज. परंतु तो काही स्टेबल राहत नाही, तो लवकर डिकम्पोज होतो कशामध्ये? Fe2O3मध्ये आणि O2मध्ये. ठीक आहे, म्हणजे जो की Fe आहे तो Fe2O3मध्ये डिकम्पोज झाला. आणि आता जर आपण बघितलं की Fe2O3ची ओ एस किती आहे बघा, Fe2O3ची ओ एस किती आहे? ते +3 आहे. ठीक आहे, म्हणजे फेरत जो आहे हा +3मध्ये हा इथं स्टेबल आहे ऑक्सिजनसोबत Fe2O3च्या फॉर्ममध्ये. Fe3O4 हा पण एक कंपाऊंड फॉर्म करेल, कोण? Fe, पण याच्यामध्ये तो काही एवढा स्टेबल नाही. ठीक आहे, आता इथं बघा Fe, हे बघा इथं Fe2O3 याच्यामध्ये पण +3 आहे, आणि Fe3O4 याच्यामध्ये पण +3 आहे. ठीक आहे, तर +3 म्हणजेच काय? फेरिक. लक्षात ठेवायचं की हे दोन्ही कंपाऊंड कशामध्ये? +3मध्ये. दोन्ही हे सारख्याच स्टेबिलिटीचे असेल. ठीक आहे, या दोघांमध्ये कमी जास्त नाही, परंतु हा जो काही असेल FeO हा असेल लेस स्टेबल या दोघांपेक्षा. ओके, हा पुढे बघा आता. आर फॉर्म इन अल्कलाइन medium, but they readily decompose to Fe2O3 and O2. Beside the oxide, oxocation stabilize vanadium V as VO2 प्लस. ठीक आहे, मग आता बघा, जे की ऑक्सो कॅटायन आहे ते पण कसे असतात? स्टेबल राहतात. आता व्हॅनाडियम VO2 जर आपण घेतला तर VO2 प्लसमध्ये जो की व्हॅनाडियम आहे हा +5मध्ये आहे. ठीक आहे, VO2 प्लस मध्ये व्हॅनाडियम कशामध्ये आहे? तो आहे +5मध्ये. नंतर व्हॅनाडियम आहे 4मध्ये, VO2 प्लसमध्ये. हे लक्षात ठेवायचं. आता VO2 प्लस वेगळं असेल आणि VO2 प्लस वेगळं असेल. तर VO2 प्लसमध्ये व्हॅनाडियम आहे 5 ऑक्सिजन स्टेटमध्ये. ठीक आहे, आणि VO2 प्लसमध्ये व्हॅनाडियम कशामध्ये आहे? +4मध्ये. आणि टिटॅनियम हा 4मध्ये आहे, TiO2 प्लसमध्ये. तर हे काय? ते कॅटायन आहे त्याचे, ऑक्सो कॅटायन. ऑक्सो कॅटायनमध्ये पण आपले जे की 3D सिरीजचे एलिमेंट आहे ते स्टेबल असू शकतात. ठीक आहे, ऑक्साईडमध्ये स्टेबल तर आहेतच ते, परंतु ऑक्सो कॅटायनमध्ये पण ते स्टेबल राहतात असं आपल्याला इथं पाहायला मिळते. ठीक आहे, मग आता बघा, आपण ऑक्सिजनचे कंपाऊंड बघितले की ऑक्सिजनमध्ये स्टेबल आहे Mn, त्याच्या कशा Mn2O7मध्ये, आणि फ्लोरीनमध्ये पण तो स्टेबल राहतो, परंतु फ्लोरीनमध्ये एवढा जास्त काही स्टेबल नाही, ऑक्सिजनपेक्षा कमी आहे. मग आपण जर दोघांमध्ये विचार केला की ऑक्सिजनचे कंपाऊंड स्टेबल आहे की फ्लोरीनचे कंपाऊंड स्टेबल आहे, तर आपण सांगू शकतो की ऑक्सिजनचे कंपाऊंड फ्लोरीनपेक्षा जास्त स्टेबल आहे. बघा, द ॲबिलिटी ऑफ ऑक्सिजन टू स्टॅबिलाइज दिस हाय ऑक्सिडेशन स्टेट एक्सिड दॅट ऑफ फ्लोरीन. म्हणजे जे की ऑक्सिजनचे कंपाऊंड असेल आणि फ्लोरीनचे कंपाऊंड असेल, या दोन कंपाऊंडमध्ये हायर ओ एस तर आपले कंपाऊंड ॲक्वायर करतील, पण त्यांच्यामध्येही पण ऑक्सिजनचे कंपाऊंड कसे आहे? स्टेबल आहे. हे लक्षात ठेवायचं. मग हे कशामुळं? कारण ऑक्सिजन काय करतो? हा मल्टिपल बॉन्ड फॉर्म करतो. तुम्हाला पुढं दिलेलं आहे ते. दस द हायेस्ट Mn फ्लोराईड इज MnF4. तर बघा, Mn जो की हायेस्ट फ्लोराईड आहे तो MnF4 आहे. याच्यामध्ये Mnचे जे की ओ एस असेल ते +4 असेल, ते की एवढी स्टेबल नाही. ठीक आहे, स्टेबल आहे, परंतु Mn 7 पण तयार करू शकतो. म्हणजे 7च्या तुलनेत
Mn4 हे लेस स्टेबल आहे. Whereas the highest oxide in is Mn2O7. मग Mn2O7 मध्ये काय, Mn कशामध्ये आहे, 7मध्ये, 7 मध्ये आहे. ठीक आहे. आता जर आपण पुढं बघितलं इथं काय होते, मग इथं की Mn2O7 मध्ये जो की Mn कशामध्ये आहे, +7 मध्ये आहे. ठीक आहे. फ्लोरीनमध्ये तो +4मध्येच होता. म्हणजे यम यांचे कंपाऊंड फ्लोरीनच्या केसमध्ये एवढे स्टेबल नाही, तर स्टेबल कशामध्ये आहे, ते ऑक्सिजनसोबत स्टेबल आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं की जे की ऑक्सिजन कंपाऊंड फॉर्म असेल 3D सिरीजचे, ते जास्त स्टेबल असेल फ्लोरीन सोबत किंवा हायलाईटसोबत झालेल्या कंपाऊंडपेक्षा. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढं, द ॲबिलिटी ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड टू मेटल एक्सप्लेन इट सुपिरियरिटी. आता जर तुम्हाला दिलेलं आहे की ऑक्सिजन काय करतो, हा मल्टिपल बॉन्ड फॉर्म करतो. क्लोरीन फक्त एकच बॉन्ड फॉर्म करतो, परंतु ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे. तो काय करतो, मल्टिपल बॉन्ड फॉर्म करतो 3D सिरीजच्या एलिमेंटसोबत. ठीक आहे. म्हणून तो कसा आहे, सुपिरियर आहे कोणापेक्षा, क्लोरीनपेक्षा. म्हणून म्हणून ऑक्सिजनचे कंपाऊंड हे स्टेबल राहतात हायर ओएसमध्ये कोणापेक्षा, फ्लोरीनपेक्षा. इन द कोवॅलंट ऑक्साईड, आता बघा की जर आपण एखादा एक्झाम्पल घेतलं Mn2O7, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर जर बघितलं आपण याचं, ते कसं असते, टेट्राहायड्रल. इच Mn इज टेट्राहायड्रली सराउंडेड बाय ओ. ओ म्हणजे ऑक्सिजन इन्क्लुडिंग MnO ब्रिज. तर आता बघा की Mn2O7 याच्यामध्ये स्ट्रक्चर जे आहे ते असं राहते. Mn इथं काय राहील, Mn सिंगल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड Mn. ठीक आहे. हे याचं स्ट्रक्चर राहील Mn2O7. तर Mn2 झाले. आता ऑक्सिजन बघा, एक ऑक्सिजन इथं गेला तर 3 इथं राहतात, डबल बॉन्ड. इथं पण तसंच, डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड. इथं पण असेल ऑक्सिजन ओ ओ, सर्व ठिकाणी काय असेल ओ असेल, म्हणजे Mn2O7. ठीक आहे. मग एक जर बघितलं आपण, तर हा होतो एक टेट्राहायड्रल, हा पण होतो एक टेट्राहायड्रल. म्हणजे Mn2O7 मध्ये प्रत्येक Mn जो आहे याच्या भोवती का एक टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की Mn इज टेट्राहायड्रली सराउंडेड बाय ओ इन्क्लुडिंग MnO, जो की सेंटरला काढला होता आपण, Mn सिंगल बॉन्ड ओ Mn. हा याला आपण Mn ब्रिज असं म्हणतो. ठीक आहे. याच्यामध्ये 2 Mn जोडलेले आहे एका ऑक्सिजनना. ठीक आहे. मग आता पुढं परत काय होते, ऑक्सिजनसोबत हे जे की 3D सिरीजचे एलिमेंट आहे कंबाईन होतात आणि टेट्राहायड्रल स्ट्रक्चरमध्ये ऑक्साईड फॉर्म करतात. ठीक आहे. आणि ते पण कसे असतात, स्टेबल. आता इथं जो तुम्हाला दिलेला आहे MO4N-. ठीक आहे. यमचा अर्थ काय होते इथं, इट इज नॉट मॅग्नीज, इट इज यम म्हणजे स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम हे इथचे मेटल. आणि ओ फोर इथं कॉन्स्टंट राहील. आणि इथं N निगेटिव्ह म्हणजे काय, तर चार्ज असेल काहीतरी. ठीक आहे. मग याच्यामध्ये बघा आता की व्हॅनाडियम काय करतो, O4 हा कंपाऊंड तयार करतो आणि त्याच्यामध्ये जो की स्टेबल असेल तो असेल +5मध्ये. मग आता बघा मी तुम्हाला एक सांगून देतो. ठीक आहे. की जर आपण जर व्ही घेतला, इथं ओ किती राहील, 4 राहील. ठीक आहे. मग व्हीला जर आपण 5मध्ये आणायचं असेल तर ब्रॅकेटवर मला काय करावं लागेल, 3 निगेटिव्ह चार्ज द्यावं लागेल. ठीक आहे. VO4 3 निगेटिव्ह जेव्हा असेल तेव्हा व्हॅनाडियम कशामध्ये असेल, +5मध्ये असेल. ठीक आहे. तर ते आपण करू शकतो. आता परत जर क्रोम पण लक्षात घ्यायचं येतं की इथं O4च आला पाहिजे. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे की व्हॅनाडियम कशामध्ये स्टेबल आहे, 5मध्ये. मग मी त्याला काय केलं, 5मध्ये आणलं इथं चार्ज बॅलन्स करून. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं. परत इथं क्रोमियम आहे, क्रोमियम 6 मला करायचं असेल तर काय करावं लागेल मला इथं करावं लागेल, एक मिनटं. तर इथं आपल्याला करावं लागेल, क्रोमियम घ्यावं लागेल इथं. ठीक आहे. क्रोमियम जर आपण घेतला, इट इज क्रोमियम. आणि आपण जर पुढे काय केलं, मग आपल्याकडे इथं क्रोमियम आहे, दिस इज क्रोमियम. आपल्याकडे O4 कॉन्स्टंट पाहिजे. ठीक आहे. आता इथलं चार्ज मला बॅलन्स करावं लागेल, जेणेकरून इथं 6 आलं पाहिजे. मग चार्ज घेतो मी इथं -2. जेव्हा -2 चार्ज घेईल मी, तेव्हा इथं क्रोमियम बरोबर +6 येईल. त्याचप्रमाणे Mn5 पण आपल्याला O4च्या फॉर्ममध्ये मिळेल किंवा टेट्राहायड्रल शेपमध्ये मिळेल. आणि Mn7 तर आपण बघितलं जातं. ठीक आहे. तर हे होतं की टेट्राहायड्रल जो फॉर्म असेल ऑक्सिजन तयार करायला कोणासोबत, 3D सिरीजच्या एलिमेंटसोबत, तो कसा असेल, तो स्टेबल असेल. ओके. आता हा टेबल बघितला आपण. आता एक्झाम्पल 8.5 जे आहे याच्यामध्ये बघा की हाऊ वुड यू अकाउंट फॉर द इन्क्रीजिंग ऑक्सिडायझिंग पॉवर इन द सिरीज. आता हा क्वेश्चन बघा की याचा अर्थ असा होतो की तुम्हाला दिलेलं आहे सिरीज इथं VO2 प्लस CR2O7 डाय निगेटिव्ह
MnO4, त्यांच्यापैकी त्याचा ऑक्सिडायझिंग पॉवर MnO4ची जास्त आहे म्हणते क्रोमियमपेक्षा आणि व्हॅनाडियमपेक्षा. त्यांच्या रिस्पेक्टिव्ह आयन आहेत ते कशामुळं? तर लक्षात घ्या की ऑक्सिडायझिंग पॉवर म्हणजेच काय, स्वतः रिड्यूस होण्याची क्षमता. ठीक आहे, स्वतः ते रिड्यूस होण्याची क्षमता म्हणजेच काय होते, ऑक्सिडायझिंग पॉवर. स्वतः लवकर इलेक्ट्रॉन कोण घेईल. ठीक आहे, आता इथं काय करू आपण, इथं एक कॉन्सेप्ट असा अप्लाय करायचा की जर आपण बघितलं इथं की MnO4 निगेटिव्हमध्ये Mnची OS काहीतरी असेल, Cr2ची OS काहीतरी असेल आणि Vची काहीतरी OS असेल. तुम्ही जर काढण्याचा प्रयत्न केला तर व्हॅनाडियम VO2 प्लसमध्ये व्हॅनाडियमचे जे की OS आहे ते 5 आहे. ठीक आहे, Cr2O7 डायनिगेटिव्हमध्ये जर आपण काढण्याचा प्रयत्न केला त्याची OS हे बहुतेक जवळपास +3 येईल. ठीक आहे, आपण काढायचा प्रयत्न काढूनच घेऊ एकदा ते. बघा मी काढतो, Cr2O7 डायनिगेटिव्ह. ठीक आहे, आता Cr2ला आपण X म्हणू, X म्हटलं याला प्लस, आपल्याकडे 7 ऑक्सिजन आहे, -2 4 ऑक्सिजनवरचा इज इक्वल टू -2. ठीक आहे, किती होईल, X - 14 -2. ठीक आहे, X - 14 इज इक्वल टू -2. ठीक आहे, मग X इक्वल टू किती येईल, हे X इक्वल टू येईल 12, म्हणजे एकाची किती आहे 6 आहे. ठीक आहे, म्हणजे इथं एक रोमची किती आहे 6 OS आहे, इथं 6, इथं किती आहे 5. आणि MnO4 निगेटिव्हमध्ये किती येईल, मग ते काढू आपण ते. याला X म्हटलं आपण प्लस -8, याला X म्हटलं, X - 8 इज इक्वल टू -1. मग X इक्वल टू होईल -1 + 8, तर किती येईल 7. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आहे 5, याच्यामध्ये आहे 6 आणि याच्यामध्ये आहे 7. मग आता हे आपण OS काढलं यांच्या रिस्पेक्टिव्ह एलिमेंटच्या. ठीक आहे, मग आता तुम्हाला करणं काय इथं की याची 5 आहे, ठीक आहे, याची 6 आहे, याची 7 आहे OS. मग आता तुम्हाला याची स्टेबल कंपाऊंड बघणार की कोण्या OSमध्ये स्टेबल आहे. तर Mn जो आहे हा +4मध्ये, Mn कशामध्ये +4मध्ये काय राहतो, स्टेबल राहतो. ठीक आहे, Mn कशामध्ये स्टेबल आहे, +4मध्ये आणि +7मध्ये तो स्टेबल आहे. ठीक आहे, आणि क्रोमियम जो आहे हा जो +3मध्ये स्टेबल आहे, आपल्याला माहीत आहे. आपण बघितलं OSमध्ये बघितलं आपण की +3मध्ये हा स्टेबल असेल. ठीक आहे, आणि व्ही जो आहे कशामुळे स्टेबल आहे, +5मध्ये स्टेबल आहे. लक्षात आलं. मग आता इथं याच्यावर आपण काय समजू शकतो की बघा आता Mn +7मध्ये होता, तो +4 झाला, स्टेबल झाला तो. क्रोमियम हा इथं 6मध्ये होता, तर तो +4 झाला. आणि व्हॅनाडियम हा 5मध्ये आहे, तर तो 5चा 5 राहिला. म्हणजे 7चं कन्व्हर्शन +4मध्ये होणं, +7चं कन्व्हर्शन +4मध्ये होणं, म्हणजे याचा अर्थ काय होते की Mnने ते इलेक्ट्रॉन घेतले असेल. ठीक आहे, 7चा 4 झाला, म्हणजे इथं जो डिफरन्स आहे 7चा 4 होणं हा जास्त आहे. आणि क्रोमियम पण काय आला 6चा 4 झाला. ठीक आहे, म्हणजे 7चं 4 होणं आणि 6चं 4 होणं त्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे जे काही इथं इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी आहे जास्त कोणाला, Mnला आहे, नंतर क्रोमियमला, नंतर व्हॅनाडियम तर इलेक्ट्रॉन घेतलेच नाही, त्याला टेंडन्सी कशी असेल, खूप कमी असेल. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी जी आहे म्हणजे ऑक्सिडायझिंग पॉवर कोणाची जास्त आहे, Mnची जास्त आहे, नंतर क्रोमियमच्या, नंतर व्हॅनाडियमची. ठीक आहे, मग आपण याला सिम्प्लिफाय असं म्हणू शकतो की दिस इज ड्यू टू इन्क्रीजिंग स्टॅबिलिटी ऑफ लोअर स्पेसिस टू विच ते रिड्यूस. म्हणजे Mn का होईल, लवकर रिड्यूस होईल कशामध्ये, एक तर Mn2+ किंवा Mn4+मध्ये. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं की त्यांच्या रिस्पेक्टिव्ह लोअर स्टेटमध्ये ते एखादा रिड्यूस होतात. मग जो लवकर रिड्यूस होईल त्यांच्या रिस्पेक्टिव्ह लोअर OSमध्ये तो कसा असेल, जास्त ऑक्सिडायझिंग पॉवर दाखवल. ठीक आहे, सांगायचा अर्थ असा होतो इथं, अकॉर्डिंग टू युअर दिस सोल्युशन, दिस इज ड्यू टू इन्क्रीजिंग स्टॅबिलिटी ऑफ लोअर स्पेसिस टू विच दे रिड्यूस. तर Mn यांची जी की लोअर स्पेसिस असेल, ठीक आहे, माझी Mnची लोअर स्पेसिस कोणची आहे, Mn2+, त्याच्यामध्ये पण तो स्टेबल आहे, मग तो ॲक्वायर करेल. ठीक आहे, मग असं सर्व करतील की Crची जी की लोअर स्पेसिस आहे त्याच्यामध्ये क्रोमियम +3 बनल, व्हॅनाडियमची लोअर किती आहे
+5 इथं, ठीक आहे. तर अशानुसार हे आपण सांगू शकतो की त्यांच्या लोअर स्पेसिसमध्ये जाण्यासाठी ते काय करतात, रिड्यूस होतात त्यांच्या सिंपल आयन्समध्ये. Mn+7चा +2 बनला, क्रोमियम+6चा +3 बनला आणि व्हॅनेडियम+5चा 5 झाला, तो रिड्यूस झाला नाही. ठीक आहे. इथं ते आन्सर होईल. तुम्ही एका लाईनमध्ये ते लिहू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगितलं कसं येईल म्हणून ते. ठीक आहे. ओके. तर इथं नंतर आहे इंटेक्स क्वेश्चन. हाऊ वुड यू अकाउंट फॉर द irregular व्हॅरिएशन ऑफ आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ फर्स्ट अँड सेकंड इन द फर्स्ट सीरीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. तर हे याच्या आपण बघितलेलं आहे. नंतर जो की कन्सेप्ट येतो केमिकल रिॲक्टिव्हिटी अँड E0 व्हॅल्यू म्हणजे इलेक्ट्रो पोटेन्शियल, ते आपण पुढच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. तर आता इथं आपण स्टॉप करू. तर आपण इथं काय बघितलं की बघितलं आपण की जे की आपल्याकडे कंपाऊंड आहे 3D सिरीजचे, ते काय करतील, रिॲक्ट विथ द आयदर फ्लोरीन और ऑक्सिजन टू फॉर्म रिस्पेक्ट टू कंपाऊंड इन हायर ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यामध्ये काय राहतात, स्टेबल राहतात. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की ऑक्सिजन आणि फ्लोरीनमध्ये ऑक्सिजनचे कंपाऊंड कसे राहतात, स्टेबल राहतात ड्यू टू ऑक्सिजन काय करतो, मल्टिपल बॉन्ड फॉर्म करतो. ठीक आहे. तर दिस इज अबाउट द स्टॅबिलिटी ऑफ जे आपण बघितलं हायर ऑक्सिडेशन स्टेट. मग 3D सिरीजमध्ये तुम्हाला लोअर OS कामाची नसते, तर तुम्हाला कामाचं असते हायर ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. ओके.